गणेश तलावाबाबत अतिरिक्त आयुक्तांना विचारला जाब. दूषित पाण्यामुळे 600 किलो मासे मृत्युमुखी. मिरज सुधार समिती आक्रमक. शहरातील गणेश तलावाच्या दूषित पाण्यामुळे सुमारे 600 किलो मासे मृत्युमुखी पडल्याने पुन्हा गणेश तलावाचा विषय ऐरणीवर आला आहे. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या गणेश तलावाकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त झालेल्या मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना जाब विचारला. गणेश तलाव सुशोभीकरण नावाखाली कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले, मात्र गणेश तलावाची दुरावस्था पाहिल्यास हा निधी कोठे खर्च झाला हा संशोधनाचा विषय आहे. शिवाय गणेश तलावाच्या मालकीवरून पटवर्धन संस्थानिक आणि महापालिकेत वाद आहे. गणेश तलाव परिसरातील रहिवासी आणि खाद्यपदार्थ विक्रेते कचरा टाकत असल्याने तलावाचे पाणी दूषित होऊन वारंवार तलावातील मासे मृत्युमुखी पडत आहेत. या परिसरात दुर्गंधी पसरून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शुक्रवारी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी, अध्यक्ष आसिफ निप्पाणकर, समन्वयक शंकर परदेशी, जहीर मुजावर, नरेश सातपुते, अफजल बुजुर्ग, राजेंद्र झेंडे, अभिजित दानेकर, सलीम खतीब, वसीम सय्यद आदी सदस्यांनी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ आणि सहाय्यक आयुक्त अनीस मुल्ला यांची भेट घेत जाब विचारला. गणेश तलावाच्या भोवती 10 फुटीचे जाळीचे कंपाऊंड करण्यात यावं. स्वच्छतेबाबत स्वतंत्र देखरेख समिती स्थापन करावी. तलावाच्या सुशोभीकरणासाठी स्वतंत्र आराखडा तयार करावा. तसेच तलावात कचरा टाकणाऱ्या रहिवासी आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. मिरज येथील गणेश तलावामध्ये मागील 2-3 दिवसांमध्ये मासेमारी पावण्याची घटना घडली होती. त्याच्या अनुषंगानं पाण्याचे सॅम्पल महानगरपालिकेमार्फत कलेक्ट करण्यात आले होतं. त्या सॅम्पलचे टेस्ट रिपोर्ट पण आलेला आहे. पाण्यामध्ये ऑक्सिजनची लेवल थोडी कमी झाल्यामुळं मासे मृत्यू झालेत असे प्रथमदर्शनी निदर्शनास आलेले आहे. त्याच्या अनुषंगानं महानगरपालिकेमार्फत एरिएशन करण्यासंदर्भात तिथं कारंज्या सुरू केलेल्या आहेत. तसंच त्या ठिकाणी सुद्धा कल्चर टाकून ऑक्सिजनची लेवल वाढवण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना आणि ते केमिकल टाकण्याची प्रक्रिया 1-2 दिवसामध्ये केली जाणार आहे. आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत त्यासाठी तलावामध्ये जे काही पडणारं प्रदूषित घटक आहेत, मग काही गोड पदार्थ असतील किंवा इतर घटक असतील तर ते रोखण्यासाठी महानगरपालिकेमार्फत त्या तलावाला जाळी घालणे असेल किंवा भित्ती पथकं ठेवणे असेल अशा प्रकारच्या उपाययोजना करून तलाव यापुढं प्रदूषित होणार नाही आणि अशा प्रकारच्या घटना घडणार नाही या प्रकारच्या उपाययोजना आज करण्यात आल्या आहेत. आज मिरज सुधार समितीच्या वतीने अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ साहेब यांना मिरजेच्या विविध समस्याबद्दल सुधार समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. प्रामुख्याने गणेश तलावामध्ये मृत्युमुखी पडलेल्या मासे तसेच आता तोंडावर आलेल्या हजरत मिरासाहेब दर्ग्याचा उरूस, मिरासाहेब दर्ग्याच्या उरूसमध्ये महानगरपालिकेने जागेवर जाऊन त्याची पाहणी करावी आणि भाविकांना जास्तीत जास्त सुविधा देण्यात यावे आणि महापालिका प्रशासन, पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमानाने होणारा उरूस हे दरवर्षीप्रमाणे यशस्वी व्हावं आणि महापालिकेने त्याच्या सुविधेवर विशेष लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली. हिरकणी न्यूजकरिता नजीर शेख, मिरज. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.